हाय हॅलो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अन्नपूर्णा आजीला बेशुद्ध पडल्यानंतर आता सगळेजण आतमध्ये घेऊन येतात. डॉक्टर चेक करतात. अन्नपूर्णा आजी काही न बोलता फक्त स्तब्धच असते. डॉक्टर चुटक्या वाजवतात, विचारतात की माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो का? सगळेजण आता अन्नपूर्णा आजीच्या जवळ असतात. अन्नपूर्णा आजी कोणाशीहीच काहीच बोलत नसते, फक्त अगदी एकटक पाहत असते. राजन विचारतो की डॉक्टर, अन्नपूर्णा आजींना काय झालं? तेव्हा आता लगेच डॉक्टर सांगतात की त्यांना नातीच्या जाण्याचा एक खूप मोठा असा धक्का बसलेला आहे. त्यावरती आता कमळी विचारते की डॉक्टर, त्या लवकरात लवकर बऱ्या होतील ना? तेव्हा आता डॉक्टर जेव्हा असं म्हणतात की हो किंवा नाही, आता कमळी विचारते की म्हणजे नक्की काय डॉक्टर? डॉक्टर सांगतात की हा एक मानसिक आजार आहे. कारण जेव्हा अचानक दुःखद असं होतं तर अगदी माणसाच्या मनावर एक असा भयंकर धक्का त्याला बसून आजार होतो. त्यामुळे आता फक्त एकच उपाय आहे की यांच्या मनातील भावना या अगदी मोकळ्या झाल्या पाहिजेत आणि त्या हसल्या तर तेव्हा रडल्या पाहिजेत आणि तरच मात्र आता हा परिस्थिती निभावू शकते आणि सुधारू सुद्धा शकते. नाहीतर या आयुष्यभर असाच राहू शकतात. आता हे ऐकल्यानंतर कमळी, राजन यांना धक्का तर बसतो, परंतु अनिका, रागिनी, कामिनी या तिघींना मात्र खूप हसू येत असतं. त्यांच्या मनासारखं परिस्थिती आज त्यांच्यासमोर असते. डॉक्टर म्हणतात की मी एक काम करतो, काही गोळ्या लिहून देतो. त्या गोळ्या वगैरे तुम्ही व्यवस्थित द्या आणि त्या लवकरात लवकर व्यक्त कशा होतील याकडे तुम्ही लक्ष द्या. त्यावर राजन डॉक्टरांना बाहेर बसायला सांगतो आणि मी आलोच असे म्हणतो. त्यावरती राजन आता अन्नपूर्णा आजींना म्हणतो की आई बोल ना गं. अगं, जे सत्य आहे ते आपल्याला स्वीकारावंच लागेल. आणि आई, तुझी मोठी नात आणि तुझी मोठी सून, अगं हे त्या आपल्याला भेटणं हे एक गोड स्वप्न होतं आणि हे स्वप्न आपण मनात ठेवून असंच अगदी जीवन जगूया. आई प्लीज काहीतरी बोल ना अगं, बोल काहीतरी. त्यावरती आता कमळी सुद्धा म्हणते की आजी, असं गप्प बसून कसं चालेल, बोला बरं. त्यावरती राजन कमळीला म्हणतो की कमळी, अगं आई तुझ्याशी खूप छान बोलते, तू तिला बोलतं कर ना गं. काहीतरी प्रश्न तू तिला विचार, ती नक्की तुझं काहीतरी उत्तर देईल. त्यावरती कमळी म्हणते की काका, मी उद्या सकाळी येतो आणि जेव्हा ते त्यांच्या नातीला बघतील तेव्हा खरंच रडतील, काळजी घ्या असं बोलून आता कमळी निघून जाते. त्यानंतर आता इकडे कामिनीचे जे गुंड असतात ते आता गौरीच्या पाठलाग करत असतात. मात्र आता तिच्या मागे येत असतात. गौरी बिचारी आता इथे एका पडद्यामागे लपते. तिथे काही अगदी कपडे वाळत घातलेले असतात आणि तो कामिनीचा गुंडा नेमका तिथेच येतो. हाताने थोडासा पडदा मागे करतो आणि बघतो तर गौरी अगदी तिथेच लपलेली असते. म्हणून तो आपल्या माणसाला विचारतो की सापडली का रे? आणि ते पुढे निघून जातात. तर गौरी आता दीर्घश्वास सोडते आणि आता कुठेतरी लांब निघून जाते. त्यानंतर आता सकाळ होते. त्यानंतर आता इकडे म्हणजेच अन्नपूर्णा आजीची नात आहे तर ती गेली म्हणून आता सगळेजण तिथे बसलेले असतात आणि अनेक लोक तिथे जात असतात. तेव्हा आता लगेच रागिनी मात्र अनिकाला समजावत असते की हे बघ, आज आपल्या घरामध्ये काही लोक येत आहेत आणि आता विधी आहे ते पूर्ण करावे लागतीलच. त्यामुळे आता काही लोकांसमोर तमाशा करू नकोस, नाहीतर लोक काय म्हणतील की यांच्या घरात हे सर्व काय सुरू आहे. आता अनिका म्हणते की अगं बघ ना बघ, मग तो आपला डॅड आहे, तो इतका का ओव्हर ॲक्ट होतोय, काय गरज आहे त्याला रडायची वगैरे. आणि तेवढ्यातच इथे कामिनी येते. रागिनी मात्र आता कामिनीला म्हणते की आई, हिला समजाव. त्यानंतर मात्र आता सतीश आणि नयनतारा हे सुद्धा तिथे आलेले असतात. वातावरण अंतःकरण करण्यासाठी कामिनी हळूच आता यांना म्हणत असते की हे चेहरे जरा सुकलेले ठेवा. एकदा ह्या मुलीचे अंत्यसंस्कार झाले तर आपले सगळं काही प्रॉब्लेम सुटतील आणि आता गौरी तिथे येऊ नये यासाठी मी पूर्ण खबरदारी घेतली आहे. अन्नपूर्णाच्या या नातीचा आजचा शेवटच होईल. अन्नपूर्णाचा सुद्धा. त्यानंतर आता राजन रडतच त्या फोटोसमोर त्या मुलीला म्हणत असतो, म्हणजे किती वर्ष मी तुझी येण्याची वाट बघितली, परंतु शेवटच्या क्षणाला सुद्धा मला तुझ्याशी एकही शब्द नाही बोलता आला बाळा. तू भेटल्यानंतर काय काय करायचं हे सुद्धा मी ठरवलं होतं. अगं पण तुझं भेटणं मात्र माझ्या नशिबातच लिहिलेलं नव्हतं. एका बापाला मात्र त्याच्या लेकीपासून कायमच देवाने तोडलं. म्हणून राजन आता खूप रडतो आणि तेवढ्यातच सुजाता मात्र अन्नपूर्णा आजींना बाहेर घेऊन येते. नयनतारा आता अन्नपूर्णा आजींची अवस्था बघते तर तिला धक्काच बसतो.
अन्नपूर्णा आजी मात्र त्या फोटोकडे अगदी शब्द न करत शांत, काही ती बोलत नाही. नयनतारा जवळ येते, समजावते की हे बघा, तुम्ही धीर धरा, देवाच्या मनात असं काही होतं खरंच माहिती नव्हतं, म्हणून अन्नपूर्णा आजीचं सांत्वन करत असते. परंतु अनिकाला मात्र आता हे सगळं बघून एक ड्रामाच वाटत असतो. तिला हसू येतं आणि हे बघा मॅडम, काही जरी असलं तरी आपल्याला पुढे जावं लागेल. आणि मॅडम प्लीज तुम्ही असं खचून जाऊ नका. जर तुम्ही खचल्या तर काकांनी काय करायचं आणि राजांनी कुणाकडे बघायचं बरं. तेवढ्यातच आता रागिनी रडण्याचं नाटक करत अन्नपूर्णा आजीजवळ येते आणि म्हणते की नयनतारा, अगं कालपासून आम्ही यांना सगळ्या गोष्टी समजावल्या. कालपासून मात्र हे असेच आहेत ना, हसतात ना, बोलतात ना, रडतात, काहीच रिॲक्ट होत नाहीत. आणि म्हणते की तू आईना खोलीत घेऊन जा. हे सर्व काही बघत असते, रडण्याचं नाटक करते. तर नयनतारा आता रागिणीला शांत राहायला सांगते. आता अनिका जेव्हा इकडे नयनतारा आता रागिणीला शांत राहायला सांगते. आता अनिका जेव्हा अन्नपूर्णा आजींना आतमध्ये घेऊन जात असतात तर अनिका आता अगदी बाय बाय करत असते आणि तेवढ्यात तिथे कमळी आणि ऋषी येतात. आता मात्र या मुलीचा फोटो बघून कमळी म्हणते की राजन काका, मला तुमच्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आता अनिका लगेच म्हणते की हो, मी तर म्हटलं की गावाच्या बाजूनं का आली नाही, ती तर यायलाच पाहिजे आणि ही आली म्हणजे नक्कीच काहीतरी ड्रामा करेल. आणि आता कामिनीसुद्धा आपल्या मनात म्हणणं, या भिकारडीचं पुन्हा सुरू झालं, हिला घोळ घालायचा अगोदर काहीतरी करावं लागेल. म्हणून कामिनी आता घाबरत कमळीजवळ येते आणि म्हणते की काय गं, काय चाललंय तुझं, हे सर्व काही डोकं वगैरे आहे की नाही तुला? अगं जरा शहाण्यापणाने वाग. अगं वेळ काय, प्रसंग काय आणि तू काय बोलतेस? त्यावरती आता मात्र ऋषी म्हणतो की आजी 1 मिनिट, बोलू द्या तिला, जे काय तिला बोलायचं आहे ते बोलून द्या. तेव्हा आता कमळी म्हणते की राजन काका, तुमची मुलगी जिवंत आहे, ती मेलेली नाही. या फोटोतील जी मुलगी आहे ती तुमची मुलगीच नाही. तेव्हा आता सगळेजण कमळीकडे बघतात तर कामिनी लगेच कमळीच्या हाताला धरते आणि तिला तिच्या जवळ घेत म्हणते, काय झालं तुझं पुन्हा स्वरूप? परमेश्वराने काही अक्कल वगैरे तुला दिली आहे की नाही? अगं इथे वेळ काय, प्रसंग काय आणि तू काय शहाणपणा करते? आणि बघ, इथे आमच्या घरातली मोठी मुलगीच गेली. जे झालं ते आमच्या डोळ्यांसमोर झालं आहे. आता थोडंसं डोळ्यात पाणी आणण्याचं नाटक करते आणि हे बघ कमळे, अगं उगाच स्वतःचा शहाणपणा दाखवून राजन आणि अन्नपूर्णा म्हणते, वहिनी समोर स्वतःचा शहाणपणा दाखवू नको आणि मोठेपणा मिळवू नको आणि निघ इथून. तेव्हा कमळी या कामिनीशी काहीच न बोलता राजन काकांना म्हणते की मी तुम्हाला खरं सांगत आहे, तुमची मुलगी नाही आणि हिचा अंत्यविधी करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही. अधिकार फक्त आणि फक्त तिच्या खऱ्या आईवडिलांनाच आहे. आता रागिनी लगेच कमळीवर ओरडते, कमळे अगं तू कशी काय पण बोलते अगं, आणि राजांच्या इमोशनलशी काय खेळते? त्यांच्या समोर तू हे सर्व बोलते की त्यांची मुलगी नाही. अगं जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग, ही मुलगी राजांचीच आहे. तेव्हा आता कमळी मात्र त्यांच्याशी काही न बोलता राजन काकांना म्हणते की मी तुम्हाला खरं आहे ते सांगते आहो, ही माझी मैत्रीण आदिती आहे आणि आपल्याच कॉलेजमध्ये तिने ॲडमिशन घेतलं होतं. जर्मनचं जे काही हे नॉलेज आहे तिच्या शिकवण्यासाठी मी, बंड्या, ऋषी सर, आम्ही सगळेजण हिला भेटलेले आहोत. त्यावर आता ऋषीसुद्धा म्हणतो की राजन काका, हो मीच या मुलीची ॲडमिशन करून दिली आहे. आम्ही तिचे डॉक्युमेंटसुद्धा बघितले आहेत. काका आम्ही कॅन्टीनमध्ये एकत्र बसलो आणि एकत्र जेवलोसुद्धा, खूप मज्जा केली. आणि हे बघा काका, तिच्या आईवडिलांबद्दल तिने आम्हाला सर्व सांगितलेलं आहे. तेव्हा आता राजन फक्त पाहत असतो तर कामिनी लगेच म्हणते की अगं किती खोटं बोलशील? आता कमळीला खोटं ठरवण्यासाठी मुद्दाम कामिनीचे डाव सुरूच असतात. ती कमळीला म्हणते की तू जा इथून कमळे. आता तिच्याकडे बघत असते. कामिनी तिला म्हणते की अगं बघतेस काय, निघ इथून, आणि तू अशी नाही निघणार, तुला हाताला धरूनच बाहेर काढावं लागेल. आणि अश्विनला आवाज देते तर ऋषी लगेच म्हणतो की हे बघा आजी, तिला बोलण्याची गरज नाही, कारण ती जे काही बोलत आहे ते अगदी खरं आहे. एकदम खोटं बोलणारीतली ती मुलगी नाही. ती माझा पूर्ण विश्वास कमळीवर आहे आणि मी सुद्धा त्या मुलीला भेटलो म्हणून मी हे सर्व बोलत आहे. आणि हे बघा कामिनी आजी,
जरीसुद्धा मी त्या मुलीला भेटलो नसतो तरीसुद्धा कमळी जे काही सांगत आहे त्यावर माझे डोळे झाकून मी विश्वास ठेवला असता, कारण कमळी कधीच खोटं बोलू शकत नाही. आता हे सर्व ऐकून कामिनी लगेच नयनताराला म्हणते की नयनतारा, अगं काय बघतेस, मी या तुझ्या ऋषीसुद्धा खूप खोटं बोलतो आणि तो सुद्धा या कमळीला साथ देत आहे. तुम्ही तर सुशिक्षित लोक आहात. एखाद्या बापाचं दुःख समजून त्याला सहानुभूती देण्याची गरज असते आणि हे सर्व सोडून मात्र हा तिची बाजू घेतो. तेव्हा नयनतारा ऋषीला लगेच म्हणते की तू कशाला मध्ये पडतोस. तर ऋषी म्हणतो की आई, जेव्हा कमळी म्हणते की सर हे बघा आणि हे बघा आदिती गेल्याचं मला फार दुःख होत आहे, पण मी 100% खात्रीने सांगते की ही राजन काकांची मुलगी नाहीच म्हणून. तेव्हा आता राजन लगेच म्हणतो की कमळे, अगं कसा विश्वास ठेवू, कारण माझी गौरी आणि ही मुलगी एकाच गाडीमध्ये होत्या आणि मी माझ्या गौरीला सुद्धा बघितलेलं आहे आणि या दोघींना एकत्र त्या आपल्या घरी येत होत्या आणि येण्याअगोदर त्यांनी मला तसा फोनसुद्धा केलेला होता आणि जेव्हा अपघात झाला तेव्हा माझी गौरी बरोबर हीच होती गाडीमध्ये. खरंच हिला बघितलेलं आहे. तेव्हा मात्र आता कमळेच्या डोक्यात प्रकाश पडतो, कारण आदितीचा अपघात अगोदर झालेला आणि आता हे सर्व नक्की यांचं नाटक आहे. म्हणून आता ती कामिनीकडे बघते. त्यानंतर आता इकडे गौरी एका खांबाला टेकून बसलेली असते आणि तेवढ्यात तिच्या जवळ एक बाई येते. तिला अगदी हात लावून उठवते. गौरी बिचारी घाबरतच उठते. आता ती विचार करते की तुम्ही आता इथे कसे आहात आणि तुमच्या डोक्याला काय लागलं आहे. तेव्हा आता गौरी सांगत असते की अहो, माझी बस आहे ती चुकली म्हणून आई इथे मी टेकून बसले आणि मला पडल्यामुळे लागलेलं आहे. डोकं केलं थोडंसं आणि हे बघा पुढची एसटी कधी आहे हो. तेव्हा आता ती बाई म्हणते की अहो, वेळ आहे खूप. तेव्हा आता गौरी म्हणते की हो, तोपर्यंत इथे बसतो. तेव्हा आता ही बाई म्हणते की अहो, इथे एकट्या बसून नका, दारुडी मवाली ते इथे फिरत असतात आणि बाई माणसाने इथे बसणं खूप धोक्याचं आहे. बरं, काळजी येते मी खूप. बाई निघून जाते. तेव्हा आता गौरी खूप घाबरते आणि तिथून ती जायला निघते. त्यानंतर आता इकडे कमळी राजन काकांना म्हणते की प्लीज माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या. खरं सांगत आहे की ही मुलगी तुमची नाही, तर ही आदिती आहे आणि माझ्याकडे त्याचा पुरावा सुद्धा आहे. तर तेव्हा राजन काका ह्या कमळीकडे बघत असतो आणि कामिनी लगेच आता हे सर्व होऊन न देण्यासाठी काय पुरावा आहे असं विचारते की ही मुलगी वाटेल तसं बोलत आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे की ही मुलगी माझ्या राजांची मुलगीच आहे, असं आता कामिनी मुद्दाम सगळ्यांच्या समोर बोलत असते आणि सगळ्यांना म्हणत असते की ह्या कमळीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका आणि पुढचा अंत्यसंस्कार आपण करून घेऊया. आता रागिनी म्हणते की राजन उठ, आता हे सर्व आपण नंतर बघूया. आता अंत्यविधी राहिलेली आहे ते करून घेऊया, ते जास्त महत्त्वाचं आहे. तर नयनतारा म्हणत असते की हो, मला सुद्धा तेच योग्य वाटत आहे, कारण असं विधी जरी अन्नपूर्णाताईंना मात्र अगदी सावरण्यासाठी आपल्याला वेळ मिळतील. कामिनी लगेच म्हणते की हो नयनतारा, तू एकदम बरोबर बोललीस आणि बिचारा माझा राजन तो तर असा अस्वस्थ काय निर्णय घ्यायचे असेल तर ते आपण घ्यायला हवेत. म्हणून आता चला उठा बरं सगळ्यांनी. आणि सतीश रागिनी हे राजनच्या हाताला धरून त्याला उठवतात. तेव्हा आता राजन म्हणतो की आईला घेऊन येतो. तेव्हा लगेच राजन आता आत जायला निघालेला असतो. तो साहेबा आता या आदितीच्या आईवडिलांना घेऊन तिथे येतो आणि 1 मिनिट म्हणून आता असं म्हटल्यानंतर राजन घाबरतो आणि हे आदितीचे आई बाबा असं म्हटल्यानंतर जेव्हा आता तिचे आईवडील आदितीचा फोटो बघतात तर तेव्हा अगदी धावतच त्या फोटोजवळ येऊन पडतात. दोघेजण आता खूप रडत असतात की कुठे सोडून गेली बाळा तू आम्हाला. तेव्हा आता दोघेही खूप रडत असतात. तर कामिनी हसते आणि म्हणते की वाह कमळी वाह, काय चाललं तुझं आणि काय हे सर्व नाटक आहे. वा वा कमळी, खरंच अभिनय मात्र नाटक आणि सिनेमा चित्रपटात असायला पाहिजे ग. अगं स्वतःचा खोटेपणा सिद्ध करण्याची मात्र तू खोटे आईवडील सुद्धा घेऊन आलीस. तेव्हा आता आदिती तिचे आईवडील आहेत तर तिची आई म्हणते की ए बाई, काय जिभेला हाड वगैरे आहे की काय, आम्हाला खोटं ठरवतेस. इथे माझ्या पोटचा गोळा गेला आणि तू काय तमाशा मांडलास. अगं तू माणूस आहेस की जनावर आहेस. तेव्हा आता साहेबा म्हणतो की हो, जे काही खरं घडलेलं आहे तर ते उघड करण्याचा प्रयत्न कमळी करत आहे. इथे काय लक्षामध्ये आणि त्या बिचाऱ्यांची मुलगी गेली, त्यांच्या मनाला आता काय होत असेल हे सर्व आपण नाही सांगू शकत. आणि काय हो कामिनी मॅडम, तुम्ही काय करता हे सर्व. जेव्हा आदिती तिचे आईवडील म्हणतात की ही आमची मुलगी आहे, काही दिवसांपूर्वी तिचा ॲक्सिडेंट झाला होता आणि हॉस्पिटलमधून तिची बॉडी गायब झाली. आता कामिनी म्हणते की अहो ताई, काही स्टोरी वगैरे रस्ता, ही काय सिनेमाच्या स्टोरी सांगतात का, बॉडी गायब कशी होईल. रागिनी म्हणते कशावरून, ही बॉडी तुमची आहे, पुरावा आहे का तुमच्याकडे.
साहेबांकडे, तेव्हा साहेबात म्हणतो की हो, पुरावा तर आहे कामिनी मॅडमच्या आमच्याकडे, आणि जी ओळखपत्र आहे ते तिघांची, तर ती ओळखपत्र आता सगळ्यांच्या समोर दाखवतो. आणि आता रागिनी आणि खूप घाबरतात, परंतु कामिनी म्हणते की ओळखपत्र आहे, जे ओळखपत्र आहेत ना ते हवी तेवढे मिळतात, बनावट कागदपत्राची काही कमतरता नाही, असे कधीही कसेही मिळतात ते. आता मात्र हे सर्व ऐकून कमळी म्हणते की हो, मला वाटलंच होतं, हा पॉईंट काढण्यावरच मला वाटलंच होतं, म्हणून माझ्याकडे आणखीन एक पुरावा आहे. म्हणून आता ती सुर्वे सरांना आवाज देते आणि आतमध्ये बोलवते. आणि आता मात्र जेव्हा इन्स्पेक्टर आत येतात तर कामिनी, रागिनी आणि अनिका खूपच घाबरतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर आतमध्ये आल्यानंतर आता म्हणतात की जेव्हा आम्हाला कमळीने ही सर्व अगदी खबर दिली, त्यानंतर मात्र जेव्हा आम्ही अगदी सर्व काही तपासणी सुरू केली, तर तो वॉर्डबॉय आहे तर तो आमच्या हाती लागला आणि हा सगळा घोळ त्याने घालून ठेवला आहे. तुम्ही सगळेजण आता गोंधळल्यासारखे वाटलात, असे आता कमळी या तिघांना म्हणते. आता अनिका घाबरून आत जायला निघते, तेव्हा ऋषी म्हणतो की अनिका थांब, खाली ये परत. तेव्हा अनिका म्हणते की नाही, इमर्जन्सी आहे, मी येते. तेव्हा आता कमळे सांगायला सुरुवात करते. कमळे म्हणते की सकाळी जेव्हा आता हा अन्नपूर्णा आजीच्या नातीची डेड बॉडी जेव्हा हॉस्पिटलमध्ये लोक घेऊन आले, तेव्हा मात्र मी तिथेच होतो आणि तिच्या चेहऱ्यावरचा कापड सरकलेला होता. तेव्हाच मी ओळखलं होतं की आदिती आहे. तिची ॲक्सिडेंट आमच्या कॉलेजच्या समोर झालेला होता आणि या सगळ्यांची खात्री मला करून घ्यायची होती, म्हणून मी हॉस्पिटलला गेले आणि तिथे मात्र मला तो वॉर्ड बॉय भेटला, जो पोलिसांच्या ताब्यात आहे. मी त्याला विचारलं की अन्नपूर्णा आजींची जी लेक आहे तिची डेड बॉडी आहे का, आणि आता तेव्हा तो म्हणाला होता की तुमचा काहीतरी घोळ झालेला आहे, चुकून तुम्ही दुसऱ्याची डेड बॉडी पाठवली, असे मी त्याला सांगितलं. आणि तेव्हा मात्र तो खूप घाबरला होता आणि तो मात्र मला उडवाउडवीचे उत्तर द्यायला लागला आणि मला म्हटला की रजिस्टर चेक करा, ज्यात मयत आहेत ते मात्र अगदी नाव वगैरे असतं. तेव्हा मी त्यांच्याशी अगदी वाद घातले, तर तो मला उलटसुलट बोलायला लागला. आणि तेव्हा मी त्याला विचारलं की ज्या मुलीचा अपघात आमच्या कॉलेजच्या समोर झालेला आहे, त्या मुलीची डेड बॉडी कुठे आहे. तेव्हा तो म्हटला की तिच्या आईवडिलांना दिली, म्हणून मी लगेच आता तिच्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते काका काकू तिथेच होते. तेव्हा मी काका काकू आणि विचारलं की आदितीचा अपघात झाला हे तुम्हाला केव्हा कळालं. तेव्हा आता ते दोघेही म्हणाले त्यांनाही हॉस्पिटलमध्ये आल्यानंतरच कळालं आणि आता त्यांना अजूनपर्यंत बॉडी भेटली नाही सुद्धा. आणि असे सुद्धा त्यांनी मला सांगितले, आम्हाला त्या लोकांनी असं सांगितलं की आता मात्र तिचा चेहरा बघण्यासारखा राहिला नाही. परंतु कमळीने मात्र आम्हाला हे सर्व सांगितलं. आणि आता आदितीचे आई वडील रडत सांगतात आणि मी हे सर्व लगेच आता तिकडे पोलिसांना सांगितलं आणि तिथेच मला साहेबा सर सुद्धा भेटले. आता कमळीच पुन्हा यांच्या समोर सांगायला सुरुवात करते आणि साहेबा सरांनी आता यात माझी मदत केली आणि म्हणून आम्ही या सगळा काही प्रकार त्यांच्यासमोर उघड करू शकलो. आणि कोणाच्या तरी स्वार्थासाठी एका निष्पाप मुलीचा जीव गेला आहे. आता त्याला मात्र नक्कीच हा तळतळाट लागेलच. मैत्रिणींनो, हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आता कमळी ही सगळ्यांच्या समोर येत म्हणते की मला अजून एक प्रश्न असा पडलेला आहे की ज्या गाडीमध्ये गौरी मावशी होत्या, तर त्या गाडीमध्ये आता आदितीची डेड बॉडी आली कुठून. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की ज्या व्यक्तीने मात्र आता वॉर्ड बॉयला पैसे दिलेले आहेत, तर त्याच व्यक्तीने आता डेड बॉडी आहे तर ती तुमच्या बायकोच्या जवळ ठेवली असे. त्यानंतर आता इकडे गौरी मात्र आपला जीव वाचवत अगदी भटकत असते. आता इकडे कमळी मात्र अन्नपूर्णा आजींची रिॲक्शन होण्यासाठी आता ते सूप आहे आणि सूप घेऊन येते. 10 मिनिट अगदी म्हणण्याच्या अगोदर ते सूप तुम्हाला संपवावे लागेल असं म्हणते. आणि त्यानंतर मात्र मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे, तोंड उघडा, म्हणून तेव्हा आता चमचा घेऊन तेव्हा ती भरवायला जाते. त्यानंतर मात्र आता इकडे कामिनी त्या वॉर्ड बॉयला फोन करते आणि तू पोलिसांच्या अगदी सापडण्याच्या अगोदर तिथून गायब हो, असं त्याला म्हणत असते. त्यानंतर आता कमळी राजनला म्हणते की मला असं वाटत आहे की नक्कीच हा कोणाचा तरी डाव आहे आणि नक्की हा कोणाचा असेल असे ती राजनला विचारते. तर आता रागिनी, कामिनी हे सर्व ऐकत असतात आणि त्या तर खूप घाबरतात. तेव्हा आता मैत्रिणींनो, पुढील काय होते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र तुम्ही विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.